पोळ्यानिमित्त भरला होता शेगाटमध्ये बाजार. तर तिथं काय काय शॉपिंग केली तर चला दाखवते. तर वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात झाली होती तयारी करण्यापासून, कारण मला जात होतं मम्मीला घ्यायला आणि मी गेली होती मम्मीला घ्यायसाठी, कारण आम्हाला एका कार्यक्रमामध्ये जायचं होतं जेवण करायला. तर मम्मीला घेतलं आणि गेलो फायनली आम्ही जेवण करायला. तर पाहू शकता किती टेस्टी टेस्टी जेवण होतं. भाई साहेब इकडे मम्मी बसली होती आणि इकडे आमच्यासोबत हे लोक आले होते बा. तर कसे लाजून राहिले होते भक्ती आणि भक्तीचा भाऊ. त्याच्यानंतर मग मी मम्मीला सोडून दिलं. मम्मी गेली ती फुलं वगैरे घ्यायसाठी, म्हणजे हार वगैरे घ्यायचा होता माताजीच्या फोटोसाठी. तर मम्मीने ते घेतला आणि मम्मी गेली हॉस्पिटलला. मी गेली ती बँकेत. मला थोडं बँकेमध्ये काम होतं तर तिथं वेट केला. तर मग झाली ती संध्याकाळ आणि संध्याकाळी जायचं होतं बाजार करायसाठी. तर गेली होती मी बाजार करायला. बुधवार असल्यामुळं बाजार तर करावंच लागते. सर्वात पहिले टाकून दिलं होतं मी मिक्सर, आणि मिक्सरमधून कसे किडे निघून राहिले. ते मिक्सर बऱ्याच दिवसाचं खराब पडलं होतं तर आज मुहूर्त निघाला होता. तर मिक्सर दुरुस्त केलं. मग गेली ती मी बाजारमध्ये आणि एक थर्ड क्लास बाई त्या बाजारात सापडली आणि भाईसाहेब तिनं माझ्यासोबत भांडण केलं होतं. तर काही नाही, असो, थर्ड क्लास बाया त्या थर्ड क्लासच असते, त्याच्यासोबत बोलून काही फायदा नाही आहे. एक तर त्या कामं करते नेक्स्ट लेवलचे आणि त्याच्यासोबत बोलून काही फायदा नसते. बट तिनं माझी इन्सल्ट केली यार तिथं. मी काही बोलू शकत नाही होती, कारण कसं आहे, ते होती एक नंबरची नाही 2 नंबरची बाई होती. तर तिच्यासोबत बोलून काही फायदाच नव्हता. तर चला असो, घरी आली, स्वयंपाक वगैरे केला. सोयाबीन वड्याची भाजी, पोळी, भात मस्तपैकी मी आणि मम्मीने जेवण वगैरे केलं. जेवणामध्ये टेस्टी टेस्टी सगळं असल्यावरच भाईचा जेवण म्हटलं म्हणजे ते एक नंबर सॉलिडच होते. आणि मग मस्तपैकी मग झोपून गेली होती. आणि हा आहे दुसऱ्या दिवसचा व्लॉग. दुसऱ्या दिवशी पहा, संध्याकाळी मी निघाली थोडं सामान घ्यायसाठी. तर बघा असा पाऊस येत होता भाईचा, धुमाकड पाऊस आला. आणि पाऊस येईपर्यंत तर मग बाई बसाच लागत होतं कुठं ना कुठं. मग करत बसली वेट एका शॉप जवळ. पाणी कधी थांबते आणि कधी जातो घरी. तर घरी गेली, स्वयंपाक वगैरे बनवला, मस्तपैकी वटाणे भात बनवला होता आणि मी आणि मम्मीने करून घेतलं होतं मस्त जेवण. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय गाईज.